एका षटकाच्या दरम्यान 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपूर्ण देणं गरजेचं असेल, याची दक्षता घ्यायची. आपण मेगा फायनलचा दिवस आहे आणि जे सेमीफायनलमध्ये संघ गेलेले आहेत ते मात्र येऊन इथे थांबलेले आहेत. विनंती करतो आपण स्पीडअप घ्या. शेकोटी आपण पेटवू नका. थोडंसं दूर मैदानामध्ये येताना त्याला थोडं कुठल्या गोलंदाजावरती आक्षेप आलाय. लगेच आपण आयडी चेक करायचं. आयडी आणा आपलं आणि त्या बसून राहा. आपण एक गाव 11 हे स्पर्धेचे नियम आहेत. आपण कालच्या दिवसात पाहिलं तिलसा या संघावरती खूप ऑप्शन आले होते. त्यांनी पूर्ण आयडी आणले आहे. खानवाचा गोलंदाज असा आम्हाला कळलेला आहे. उमेश आपण काय करताय? कुठला खेळाडू कुठे खेळवायचं हे आपल्याला समजायला पाहिजे. नाईट रजनी आयोजन आपण
तू कुठल्या संघामध्ये जाऊ नको, हे प्रत्येक संघाला मी ताकीद देतो कर्जत तालुक्यातील. चला 12 प्रतिनिधी गोरकामा संघ आहे. चला 3 ओव्हर. चला सुरुवात करा सामन्याला. प्रथम गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण उमेश. पहिला जो निर्धावची फेकी होते चांगलं सुरेख सुरुवात करत असताना आपल्या आणि पाहतोय आपण इथं उमेश गोलंदाजी मार्गवरती भानसोले बी संघाकडून पुढे येऊन सरसावून येण्याचा प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो डॉट चेंडू, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक चोरटी धाव. एका धावाने मात्र श्री गणेश केला जातो. स्ट्राईक मिळते मात्र प्रवीण उर्फ परू या फलंदाजाला. एक हिटर फलंदाज आहे. पाहिले गेलं तर गोरकामा संघामध्ये नवोदित खेळाडू प्रवीण, परंतु काही खेळ या खेळाडूमध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपले गोरकामा संघाचे नाव मात्र उंचावेल हा खेळाडू. आणि इथं फटका बसला, एक पकडो कॅच और जितो 3 क्षेत्ररक्षक. कोण घेणार, मी का तू? नको, आपण जमीनला दान करू. न केली इथं जमीनला दान. मोठा विकेट इथं प्राप्त केला असता उमेश आपण, परंतु थोडासा मात्र आपण क्षेत्ररक्षकांना आवाज देणं गरजेचं होतं. हा खेळाडू मोठा आहे, कुठल्याही क्षणी मात्र हा मॅच विन करू शकतो अशी खेळी त्यामध्ये आहे. इथं 2 धावा कंप्लीट झाल्या, धावफलक जाऊन पोहोचले 3 या अंकावरती. आणि हा मोठा फटका आलाय, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचणार का, आणि पोहोचलाय आणि झेल इथं टिपण्यात मात्र यशस्वी झालाय. प्रवीण यांच्या पारीचा अंत होतो. पहिला हादरा मात्र गोरकामा संघाला, मोठा हादरा. वटू डीजे मास्टर. हॅलो. नक्कीच इथं पाहायला गेलं तर चांगला झेल टिपण्यात आला. इथं उंची जास्त लांबी कमी. एक हिटर फलंदाज आहे. कर्जत असोसिएशन प्रीमियर लीग होणार आहे कर्जत तालुक्यामधील. कुठल्या खेळाडूंना फॉर्म भरायचे असतील त्यांनी भरून घ्यायचे आहे. आणि इथं मात्र बिग षटकार. नक्कीच मैदानामध्ये सट होऊन गेला हा फलंदाज ज्ञानेश्वर ना, ज्ञानेश्वर. आपण जर दुसऱ्या कुठल्या गावातील कुठल्या तालुक्यातील जर आपला घर जावाय कुठे असेल आला असेल आणि तो खेळत असेल आपल्या संघातून, तर त्याचा ID सर्व घरपट्टी सहित आपण तयार करून घ्यायचं आहे. राशन कार्ड ते मतदान कार्ड पासून, तेव्हा तो इथं खेळू शकेल कर्जत तालुक्यामध्ये. इथं पाहिले गेलं तर ऑफसाईडला कलेक्ट केलाय, चेंडूला कार्पेट लाईनच्या पद्धतीने खेळून काढलाय. एकदा सहज कंप्लीट केले गेले. धावफलक पाहतोय आपण. धावफलकावरती एका धावच्या मदतीनं 10 अंकावरती षटक क्रमांक पहिले संपुष्टात आले. आणि नक्कीच इथं मला आयोजकांचं म्हणणं येतं की ABC जर आपण नाव दिलंय ना, तर B मधला खेळाडू आपण घेऊ शकत नाही. आपण मंगाशीच पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये भानसोली संघातील A मधील खेळाडू आयोजकांनी स्वतः बाहेर काढलं. तर कुठले आपण जे खेळाडू असतील AB ते खेळून घेऊ नका, कारण आपण जर भानसोलीत नाव द्याल तर आपण पूर्ण एक टीम खेळू शकता, परंतु AB द्याल तर नक्कीच इथं आयोजक तशा लॉसमध्ये आपल्याला ठेवले जातात, तशा लॉसमध्ये आपल्याला खेळवलं जातं, त्याप्रमाणे आपल्याला खेळवतात.
परंतु त्याचा गैरफायदा घेऊ नये. इथं मात्र स्टेट ऑफ ग्राउंड फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट दिले झाले. धावफलक पोहोचले 11 अंकावरती. 3 षटकाचा सामना पाहतोय आपण. ज्ञानेश्वर गेल्या मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार कोचलाय. सॉरी 12 धावा. हा चेंडू नक्कीच पंच सोर घोषित केले, दंडित केले. तर गोलंदाज पाहतो आपण प्रतीक गोलंदाजी मार्क वरती बांसोली बी टीम कडून. ऑफ साइडला पुन्हा स्टेट ऑन ग्राउंड परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण. इथं मात्र धोक्याची घंटा ज्ञानेश्वर यांच्या पाळीचा अंत होतोय. वर टू डीजे मास्टर. हा डॉट चेंडू मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला धनंजय ह्या फलंदाजाने, परंतु आता डॉट घे. आता निर्धार चेंडू नक्कीच पाहिले गेलं तर चांगली गोलंदाजी प्रतीक यांच्या माध्यमातून षटक क्रमांक इथं दुसरं संपत आले. धावफलक पाहतोय आपण धावफलकावरती 2 बॅक टू बॅक डॉट चेंडू झालेले आहेत. 2 ओके. धावा किती? 14 धावा धावफलकावरती आल्यात. पाहिले गेलं तर 14 धावा धावफलकावरती. नाही गोरकाम संघाचा दुसरी टीम आहे, परंतु एकमेकात ते खेळत नाही कधी. ते आपण पाहतोय, जवळून पाहतोय. परंतु काही संघ आहेत ते एकमेकात येतात, परंतु गोरकाम संघ एकमेकांमध्ये जात नाही. आम्ही पाहिले गेले जवळचा संघ आम्ही होम ग्राउंड एकाच मैदानावरती आम्ही प्रॅक्टिस करतोय, संजय नगर आणि गोरकामत. कारण आपल्या पोरांना खेळायला मिळायला पाहिजे ही त्यांची एक अट असते आणि तिथं आपले फक्त टीम खेळवतात ते गोरकाम संघ. हौस आहे खेळण्याची आणि ते गरजेचं आहे. किती धावा पंच? 3 धावा. 3 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलकावरती धावा लागल्या 3 धावाच्या मदतीनं.
17. ओके ओके 17 धावा धापलकावरती आल्यात. पाहिले गेलेत आपण इथं गोरकाम संघाचे एक हिटर फलंदाज आहे जोपर्यंत धनंजय आहे. पहिल्या सामन्यात पाहिलं आपण जबरदस्त फलंदाजी केली होती धनंजय या फलंदाजाने. अपसाईडला टोलला चेंडू त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू उचलणार दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल होतोय. 2 धावा कंप्लीट. धावा कशा येऊ धावा येणं गरजेचं आहे ते मात्र गोरकाम संघासाठी. धाव संख्या 19 अंकावरती तिसरं षटक आहे ना. फुलटा चेंडू यारकर पद्धतीचा चेंडू होता परंतु त्याला सोर घोषित केलाय पंचांनी. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. 20 धावा धापलकावरती लागल्यात. एका धावेच्या मदतीनं तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक मानले गेले तर आपण हाणामारीचं षटक असतं. ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा फटकावण्याचा प्रयत्न करत असतात फलंदाज आणि हा फटका चांगला परंतु थोडासा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू उसावतोय. एक धावती समाधान मला वाटतं मात्र धनंजय या फलंदाजाला आता स्ट्राईक मिळते. मात्र सुमित एक माता आवडता गोलंदाज आहे हा खेळाडू. नक्कीच या खेळाडूला जास्तीत जास्त आजवरपर्यंत संधी मिळालेली नाहीये. सुमित ह्याला एक धाव कंप्लीट केले. धापलक जाऊन पोहोचले 2200 अंकावरती. आपल्याला काही खेळाडू घडवावं लागतात आपल्या टीम मध्ये. त्यांना जास्तीत जास्त आपण स्ट्राईक द्याल. हा खराब चेंडू ते बी धावा धापलकावरती. तेव्हा तो खेळाडू कुठंतरी मात्र आपण चांगल्या पद्धतीने खेळही करतो आणि तो चांगला खेळ त्याचा मात्र पाहायला मिळतो आपल्याला आणि तो तयार होतो. म्हणून त्याला जास्तीच आपण वरती आणलं. पुन्हा सोर चेंडू काय गोलंदाजी करतो गोलंदाज. उमेश थोडासा नक्कीच्या गोलंदाजावरती नाराज असेल कारण बॅक टू बॅक इथं 2 चेंडू निर्धाव फेकले. आपले सोर फेकले त्या गोलंदाजाने. खराब गोलंदाजी आणि इथं आता फटका बसलाय. फॉलोथ्रू मध्ये झेल घेणार का नाही आणि रिवो घेतलेला आहे. नक्कीच रिवो एक झालाय का तुमचा. नक्कीच आणि इथं एष्टरक्षकांनी रिवो घेतलाय. आम्ही पाहू इच्छिता रन आउट आहे का. इथं फलंदाज बाद आहे. थोडस मागं जाणवतोय आणि नक्कीच घाई गडबडीमध्ये कसं आहे पंचांची पण थोडस फंबल पाहायला मिळतात. आपल्याला पाहिलं गेलं तर थोडीशी मागी बाट पाहिली गेली. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं गेलं तर फलंदाज बाद आहे. 1 धाव ऍड करायचे स्कोरर. पंचवीस धावा धापलकावरती.
25 धावा धापालकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू परिपतावर शिल्लक असलेले षटक कधीच संपुष्टात आला असतं, परंतु बरेच मला वाटतं 3-4 चेंडू स्कोअर घोषित केला असतील. म्हणजे वाईट फेकले असतील गोलंदाजाने. किती फेकलेत? 3 फेकलेत. शेवटचा चेंडू आहे. ह्या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येणे गरजेचे गोरकामत संघासाठी. दुसरीला आणि एकच धाव, एक धाव ॲड करायचे. दुसरी धाव देताना बाद होते. धाव पहिले जाऊन पोहोचले 26 ना, 27 धावांची गरज असेल विजयासाठी. ती मात्र बांसोली टीमला. चला गोरकामत टीम आपण रवाना व्हायचं लगेच. एका मिनिटामध्ये आपण मैदानामध्ये जायचंय. आज मेगा फायनलचा दिवस आहे. चला बांसोली टीम आपण फास्ट बाहेर या आणि लगेच फलंदाज मैदानामध्ये जा. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. ही मेगा फायनल आहे आणि ती फायनल जर आपण सकाळच्या झाली तर याला काय अर्थ नाही, नाईटला काय अर्थ नाही आहे. चला जा मैदानामध्ये गोरकामत संघ. आपण वेळ घेऊ नका. किरण चला रवाना व्हा. आणि यानंतर होणारा सामना सावणे बनाम संजय नगर. तरी दोन्ही कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आपण टॉच इन करता या. आयोजक आपण टॉच इन करून घ्या. 3 षटकाचा सामना असेल आणि या दोन सामन्यामध्ये जो हाय स्कोअर फटकावेल त्या टीमला मात्र बाय मिळेल. चांगली खेळे उमेश आपल्यामध्ये. तरी आपण इतर गावातील ना इतर तालुक्यातील खेळाडू आपल्या टीम मध्ये नका खेळू प्लीज. नाही पण तुम्ही आम्हाला सांगितलेलं नाहीये. फर्स्ट टाइम आपण बघितलं इथे. चला फलंदाज मैदानामध्ये तैनात करा. उमेश भोईर एक हिटर फलंदाज आहे. स्वतः कर्णधार आणि संघ मालक टीमचे आणि तिलसा ह्या टीमचे पॅकर. हॅलो फलंदाजी स्वीकारली. यानंतर होणारा सामना संजय नगर बनाम चावणे. तर दोन्ही टीम आपण तयार राहायचे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. संजय नगर टीम मी उत्तम बहादूर साहेब यांना आमंत्रण करतो की आमचा सामना आहे आता साहेब. नाही आपण तर या जर आम्हाला खेळाडू दुसरे घ्यावे लागतात. चला मॅच ऑन करायचे. गेमला सुरुवात होते. 26 धावा झालेत आणि 27 ची गरज आहे. येणारे 18 बॉल आहेत. 2 फलंदाज खरं तर आपण पाहतोय उमेश आणि रोशन. स्ट्राईक एंडवर फलंदाज उमेशला आपण पाहू शकाल. तर नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल रोशन. अशी जोडी आहे खरं तर आपण पाहतोय. अरुण वाघचौरे साहेब या ठिकाणी यायचे.
2 मिनिटं. इथे पहिलाच बॉल खराब पाहायला मिळाला. नक्कीच वाईट बॉलची सांगता. एक एक्स्ट्रा धावाने खरं तर सुरुवात केली जाते टीम भानसोली या संघाची. चांगले बॅटिंग देखील करावी लागेल कारण गरज आहे 27 धावसंख्येची. 18 बॉलमध्ये 27 बनवायचे. इथून चांगला बॉल. अगदी पहिला बॉल जर विचार केला तर वाईड आला होता. तदनंतर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. सुमितला एक चांगला गोलंदाज आहे. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही सुमितला पाहू शकाल. पहिला बॉल वाईट आल्यानंतर नेक्स्ट बॉलवर खरं तर कमबॅक केलाय. इथून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. पकडली जाईल. पहिला फलंदाज बाद. डायमंड डकची शिकार ठरत असताना फलंदाज उमेश माघारी परततोय. डीजे लो स्कोरिंगची मॅच आहे परंतु ती खूप कठीण पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट खरं तर बॉल असेल आणि P1चं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज सुमित चांगली गोलंदाजी करतोय. इथे सामना जिंकायचा असेल तर 27 धावा देखील बनवाव्या लागतील. लेफ्ट हँड फलंदाज आहे. डावखुरी हाताचे फलंदाज या स्पर्धेमध्ये खरं तर चांगले पाहायला मिळालेत. अद्यापर्यंत त्यांचा खेळ देखील चांगला झालाय परंतु सध्या गरज आहे जिंकण्यासाठी 27 बनवायचे. इथून फटका चांगला आहे राजनच्या बॅटमधनं. वन बाउन्स सीमा रेखा पार. फलंदाज राजनच्या बॅटमधनं हा चौकार. स्वतःचं खातं ओपन केलं 4 या धाव संख्येने आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावर. आणखीन एक आडव्या बॅटने खेळायचं होतं. आखूड टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग कमबॅक करत असताना सुमितला तुम्ही पाहू शकाल. चांगला गोलंदाज आहे. P1चं पहिलं षटक आहे आणि त्यावर खरं तर प्रहार चढवणं देखील गरजेचं असेल परंतु चांगली फिल्डिंग. लॉंग ऑनला आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि खरं तर शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ थर्ड मॅन रिझन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथे आणखीन एक चांगला बॉल खरं तर आपण पाहतोय आणि इथे कमबॅक करत असताना गोलंदाज सुमितची दर्जेदार बॉलिंग खरं तर पाहायला मिळते आणि इथे चांगली बॉलिंग करत असताना सुमित गौर कामत संघाकडून आपण पाहतोय. राजनच्या बॅटमधून एक चौकार आला. तदनंतर 2 बॉल डॉट आले परंतु नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. इथे बॅटची हलकीशी कडा. बॅटला बॉल बर्स्ट झाला होता. नक्कीच झेल ड्रॉप केली जाते. फलंदाजाला जीवदान दिलं जातं आणि काय खरं तर पंचांची कौतुक करावं लागेल. खूप स्पीडअप चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पंच ओर एक बाकी असेल शिल्लक. पंच थोडं थांबा. पंच थोडं थांबा. ओव्हर झाले पंच ओव्हर झाले. नक्कीच सुनील खरं तर लेगचे आमचे पंच आहेत संजयजी वाघमारे. त्यांचं अगदी चाणक्य लक्ष आहे कारण
त्यांना देखील माहिती आहे नाईटची रजनी शोंकल आहे आणि त्यावर खरं तर चांगली नजर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. चला स्पीडअप करा, पंचांकडे जास्त गप्पा मारू नका. आणि नेक्स्ट खरं तर मायक्रोफोनवर जोडले जातील एक दमदार आवाज आणि एंटरटेन म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुरेश केवारे सरांना मी इन्व्हाइट करेल नेक्स्ट सत्रामध्ये. आणि इथे जाऊया मॅचकडे. सध्याच्या घडीला या मॅचसाठी खरं तर खूप वेळ खर्च झालाय. अर्थात 3 षटकाचा सामना आहे. अजूनही काय धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. धावफलकावर धावा लागले गेले 5 धावा, म्हणजेच 22 ची गरज असेल जिंकण्यासाठी. इथे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय पुन्हा एकदा प्रवीण. दुसरा षटक हाताळत असताना इथे फटका चांगला आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. चेंडू फेकी करणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 6 आकड्यावर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 6 धावा धाव फलकावर जोडले जातील. सामना सोपा आहे परंतु सामना कठीण होत चाललाय टीम भानसोली टीम साठी. जसा षटकार येईल जसा चौकार येईल तसं सामना समीकरण खरं तर बदलेल आणि ते देखील येणं गरजेचं आहे. कारण लेफ्ट हँड फलंदाज राजन अजूनही मैदानावर सज्ज आहे. राजन आणि रोशन अशी जोडी खरं तर आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवर रोशन असेल तर स्ट्राईक एंडवर राजन. राजनच्या बॅटमधनं एक चौकार तर आलाय परंतु संघ देखील अडचणीत आहे. त्या अडचणीतून सावरावं लागेल. इथे चांगला बॉल होता. पंचांचा इशारा नो बॉल. चांगलं डिसिजन, योग्य डिसिजन पाहायला मिळाला आणि नो बॉलची सांगता. अर्थात पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि या बॉलवर खरं तर मॅच असेल आणि या बॉलवर षटकार चौकार येणं देखील गरजेचं असेल कारण हा बॉल फ्री हिटचा असेल. स्ट्राईक एंडवर राजनला तुम्ही पाहू शकाल. चांगला फलंदाज आहे लेफ्ट हँड फलंदाज ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज. इथे फटका फसला. फ्री हिट बॉल आहे आणि त्यावर एक धाव येईल का, परंतु क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं आणि फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने या बॉलवर मी तर म्हणेन षटकार यायला पाहिजे होता, चौकार यायला पाहिजे होता. चांगली मॅच इथून पाहायला मिळेल यात शंका नाहीये. डॉट बॉलची सांगता. काय गोलंदाजी आपण पाहतोय. प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर रफ्तार का राजा अर्थात प्रवीणला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय परंतु आज संघर्ष देखील मैदानात चालू आहे दोन टीमचं. इथे बॅटची हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं फील्ड करतोय बॉलला आणि मी तर म्हणेन आणखीन एक डॉट बॉल. इथून सामना खरं तर कठीण परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचेल कारण षटकार चौकार येणं देखील गरजेचं असेल. गौर कामत संघ अगदी चांगल्या मजबूत स्थितीत पाहायला मिळतो. धावफलकावर धावा लागले गेले ते 7 धावा आणि इथून अजूनही 20 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. 3 बिग हिट षटकार या सामन्यामध्ये सर्व काही सांगून जाईल. इथून फटका चांगला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, बॉलला अडवणार, फेकणार तोपर्यंत घेतली जाईल दुसरी धाव आणि इथे फलंदाज होईल बाद. रोशन back to the dugout. DZ.
इथे 6 बॉल 18ची गरज. ऑन स्ट्राईकला राजन, तर गोलंदाजी ट्रॅकवर छगन. धनंजय इथून फटका चांगला आहे, बॉलला पाठवलंय पहिल्याच बॉलवर सीमा रेखा पार. संघर्षाचा संघर्षमय षटकार. राजन जोपर्यंत मैदानावर असेल तोपर्यंत मॅच अजूनही ऑन असेल. इथे ऑन स्ट्राईकला राजनला तुम्ही पाहू शकाल. आणखीन एक चांगला बॉल होता वाईट पंचांकडे दाद मागत असताना, परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. कमबॅक करून देतोय. अख्खूट टप्प्याचा बॉल होता. खरं तर कव्हर मध्ये बॉलला फक्त दिशा द्यायची होती, चौकार मिळाला असता, कारण त्या ठिकाणी शतरक्षण खाली आहे. आणि नक्कीच चांगला बॉल. आता धडपण वाढेल. 4 बॉल 12ची गरज आहे. ऑन स्ट्राईकला राजनला तुम्ही पाहू शकाल. एक चांगली मॅच आहे. इथून फटका नक्कीच थांबून ठेवलं जाईल आणि फटका फसतोय. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न होता, परंतु चांगली बॉलिंग. जसा पहिल्या बॉलवर षटकार आला होता तेव्हा कुठेतरी असं वाटत होता की मॅच सहजरित्या आपल्या हातामध्ये येईल, परंतु बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आले. आता 3 बॉल आणि 12ची गरज आहे. राजन ऑन स्ट्राईकला चांगला फलंदाज आहे. एक षटकार तर आलाय. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. इथे अगदी खोलात टाकलाय बॉल. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि चांगला बॉल. खरं तर गोलंदाज धनंजयचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल म्हणजे 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आता 2 बॉल 12ची गरज आहे. खरं तर या सामन्यावर पकड मजबूत करायचं असेल तर षटकारांची आतषबाजी करावी लागेल. इथे फटका फसलाय आणि खरं तर फलंदाज बाद होत आहे. नक्कीच या ठिकाणी कट नाहीये का? नक्की चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि तब्बल 4 बॉल डॉट आले. सॉरी, तब्बल 5 बॉल डॉट आले. पहिल्या बॉलवर षटकार आला, 4 बॉल डॉट आले आणि शेवटचा बॉल असेल. प्रगतीपथावर शेवटचा बॉल पाहायला मिळेल. आता 1 बॉल 12ची गरज. इथे सामना विजय खरं तर पाहायला मिळतंय, परंतु कशा प्रकारे विजय होईल हे देखील. 5वा बॉल देखील डॉट. चांगली गोलंदाजी. इथे सामना विजय होत आहे. टीम गौर कामता संघ आणि पराभवाच्या छायेत जात असताना टीम भानसोलीला आपण पाहिलं. चला नेक्स्ट मॅच. ज्यांची फिल्डिंग असेल त्यांनी लगेच ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये जायचंय.